हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. तर आज मी तुम्हाला एक ट्रेड एक्सप्लेन करणार आहे जो मी गोल्डमध्ये घेतला होता फ्रायडेला. आणि त्या ट्रेडमध्ये आत्ता करंटली आपला प्रॉफिट झाला आहे $2,600, म्हणजे ॲप्रॉक्झिमेटली 2,600 USD टू INR. येस, एक $2.25 लाख आपला प्रॉफिट आता चालू आहे. ठीक आहे. सो आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतो मी कशा पद्धतीने त्या ट्रेडमध्ये एंट्री घेतली होती, माझा ॲनालिसिस काय होता, माझा ट्रेड प्लॅन काय होता आणि मी तो ट्रेड कशा पद्धतीने मॅनेज करतो आहे अजूनही. ओके. सो सगळ्यात आधी आपण 50 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती येणार आहे. तर मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता गोल्ड, जेव्हा पण मी मार्केट म्हणेल तर मी गोल्डबद्दल बोलत असेल. ठीक आहे. सो मार्केटमध्ये तुम्ही पाहू शकता एकदा एक लिक्विडिटी क्रिएट झाली होती, त्यानंतर इथे लिक्विडिटी स्वीप तयार झाला, त्यानंतर परत एक लिक्विडिटी क्रिएट झाली, न्यू लिक्विडिटी स्वीप जो होतो तो सेकंड टाईम लिक्विडिटी बनतो. ठीक आहे. सो हा जो लिक्विडिटी क्रिएट झाली होती तर इथे त्या पॉईंटला त्याचा स्वीप तयार झाला, म्हणजे थोडक्यात तिथून मार्केटने एक फेक ब्रेकआउट दिला. लिक्विडिटी म्हणजे काय, थोडक्यात फेक ब्रेकआउट्स. ओके. तर आता या पॉईंटला मी कसा प्लॅन केला, मी एक न्यूज पण पाहिली होती, ज्या पॉईंटला न्यूज जी होती ती USDमध्ये थोडीशी खराब न्यूज होती. सो ते पण मी एक डोक्यात ठेवलेलं आणि माझा डाऊन साईडचा मोमेंटम कॅच करण्याचा प्लॅन होता. तर आता मी एंट्री घेण्यासाठी आलो 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती. 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती हा जो झोन दिसतो आहे तुम्हाला, ज्यामध्ये मार्केट पूर्णपणे कॉन्सॉलिडेट झाले, तर या झोनमध्ये मला ट्रॅप नव्हतं व्हायचं. सो मी काय केलं, माझी पोझिशन बिल्डिंगची सिस्टीम यूज केली 3 पार्ट्समध्ये. तर आता तुम्ही जर पाहिलं तर मी 1.5 लॉटने सेल केलेला आहे गोल्डला. तर इथे मी काय केलं, 0.50 लॉट मी इथे सेल केला, 0.50 लॉट मी इथे सेल केला, 0.50 लॉट मी इथे सेल केला, जेणेकरून काय झालं, ॲव्हरेज जे आहे माझं ते एक्झॅक्टली मला या पॉईंटला मिळून गेलं. सो अशा पद्धतीने मी प्रॉपर एंट्री घेतली आणि त्यानंतर मग आपला मेन ट्रेड चालू झाला. आता जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग करताना तर सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची की स्ट्रॅटेजी इज नथिंग. स्ट्रॅटेजी तुम्हाला फक्त एंट्री ट्रिगर करून देणार आहे. त्यानंतर मेन पार्ट येतो ट्रेड मॅनेजमेंटचा, तुम्ही तो ट्रेड कशा पद्धतीने मॅनेज करताय. पहिला रूल, तुम्ही ॲनालिसिस करू नका. एकदा तुम्ही त्या ट्रेडमध्ये एंट्री घेतली की ॲनालिसिस अजिबात करायचा नाही आहे तुम्हाला. सो या पॉईंटला आपली एंट्री झाली. स्टॉप लॉस जो होता तो मी या झोनच्या वरती ठेवला होता, म्हणजे इथे अराउंड या लेवलच्या आसपास मी माझा स्टॉप लॉस ठेवला होता. जो आपला कन्सॉलिडेशन झोन होता त्याच्यावरती एक्झॅक्टली मी स्टॉप लॉस ठेवून टाकलेला. त्यानंतर लेवल ब्रेक झाली, त्यानंतर मार्केटने 2 वेळा त्या एक्झॅक्ट लेवलचा रेजिस्टन्स घेतला, म्हणजे थोडक्यात आपली लेवल वर्क करत होती. त्यानंतर मी वेट केलं, फ्रायडेचा दिवस संपू दिला. त्यानंतर मार्केटमध्ये डायरेक्ट मंडेला या झोनच्या आसपास ओपनिंग झाली, या झोनच्या आसपास. ठीक आहे, मंडेला. आता तुम्ही जर अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल तर मी नॉर्मली ना आठवड्यामध्ये 1 किंवा 2 ट्रेड्स घेतो आणि जास्तीत जास्त ट्रेड्स जे असतात ते माझे ओव्हरनाईट असतात. म्हणजे मी फ्रायडेला ट्रेड घेतो आणि तो मी मंडे और वेन्सडेपर्यंत सोडून टाकतो, परत मी फ्रायडेला फ्रेश पोझिशन बनवतो, जसं मी मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ शेअर केली होती तुमच्यासोबत. ठीक आहे. तर त्यानंतर आता जस्ट लाईक लास्ट व्हिडिओ मी वेट करत होतो की कशा पद्धतीने मी हा ट्रेड मॅनेज करू शकतो. सो पहिले मी वेट करत होतो, जास्त मी घाई केली नाही. माझा स्टॉप लॉस याच झोनमध्ये होता, मी कुठेही माझा स्टॉप लॉस शिफ्ट केला नाही. मंडेला जसं मार्केटमध्ये एक रेजिस्टन्स क्रिएट झाला, ठीक आहे, हा जो डबल टॉप तुम्हाला दिसतोय याचाच मी वेट करत होतो. जसं मला एक रेजिस्टन्स चांगला पाहायला मिळाला, मी माझा स्टॉप लॉस जो होता तो ट्रेल करून टाकला या रेजिस्टन्सच्या थोडंसं वरती. थोडक्यात ब्रेक इव्हनच्या आसपास मी स्टॉप लॉस ट्रेल करून टाकला की आता वर्स्ट टू वर्स्ट केस सिनेरिओ काय होईल की माझा ट्रेड जो आहे तो ब्रेक इव्हनला बाहेर पडेल, मी मॅक्स लॉस मी यात घेणार नव्हतो. सो तिथेच माझा 80% स्ट्रेस निघून गेला. त्यानंतर पुढे फक्त वेट अँड वॉचचा विषय होता. आज आहे मंडे. सो आज आपण काय केलं, पूर्ण दिवस मार्केटमध्ये एक डाऊनफॉल चालूच आहे, मार्केटमध्ये डाऊनसाईडचं मोमेंटम आहेच, फक्त आपल्याला तो स्मार्टली हँडल करायचा होता. जस्ट थोडेसे $500 दिसत आहेत, $200 दिसत आहेत म्हणून मी बुक करत बसलो नाही. माझा ट्रेड प्लॅन सेट होता. मी 15 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती यासाठी चेक केली होती लिक्विडिटी की मला एक मोठा मोमेंटम कॅच करता येईल. जर मी 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवरती जर ॲनालिसिस केला असता तर मला थोडंसं मोमेंटम तेवढा कॅच करणं पॉसिबल झालं नसतं. सो मी काय करतो, मोठ्या टाईम फ्रेम्सला मी थोडंसं चेक करतो, जेणेकरून काय होईल की मला मोठे मोमेंटम कॅच करणं इझी जातं. ठीक आहे. सो त्यानंतर मार्केटमध्ये एक नवीन लिक्विडिटी तयार झाली या पॉईंटला, इथे. सो लिक्विडिटी तयार झाली. सो मी काय केलं, माझा जो स्टॉप लॉस होता या झोनमध्ये तो मी शिफ्ट केला या लिक्विडिटीच्या थोडंसं वरती, असं इथे. आणि त्यानंतर परत मार्केट या झोनमध्ये आलंच होतं. मला वाटलं की आता माझा स्टॉप लॉस हिट होईल, पण लकीली इथून मार्केटने वापस रिव्हर्सल घेतला आणि त्यानंतर मार्केटमध्ये एक मोठा डाऊनफॉल पाहायला मिळाला. आता इथे काय झालं, खालच्या साईडला पण लिक्विडिटी क्रिएट झाली, ती इथे स्वीप तयार झाला. सो मी या स्वीपचा डोक्यात ठेवलंच होतं की असं असा प्लॅन आपल्याला ठेवायचा आहे. त्यानंतर मी सिम्पली काय केलं, माझा हा स्टॉप लॉस मी शिफ्ट केलेला आहे आत्ता इथे आणि या पॉईंटला आत्ता एक्झॅक्टली माझा स्टॉप लॉस आहे. म्हणजे थोडक्यात आपण आपल्या रिस्क रिवॉर्डपेक्षा जर आपण
सेल पोझिशन पकडली इथे, या पॉईंटला आपण सेल केला होता, या झोनमध्ये आपला स्टॉप लॉस होता आणि आत्ता आपण एक्झॅक्टली 1:2.75 म्हणजे थोडक्यात 1:3 पकडूयात आपण, तेवढं प्रॉफिट आपण सिक्युअर केलेलं आहे. प्लस आपल्याकडे अजून 1:4चा बफर आहे. म्हणजे थोडक्यात काय की वर्स्ट टू वर्स्ट केस सिनेरियो, जर मार्केटमध्ये अचानक एखादा रॅपिड मोमेंटम आला, रॅपिड मूव्ह आला वन साइडेड, तर मी ॲटलिस्ट 1:2.75 घेऊन जातो. म्हणजे थोडक्यात 1:3 मी घेऊन जातो आहे आणि आत्ता बफरला माझ्याकडे थोडक्यात एक्स्ट्राचे पैसे पण आहेत. सो याला म्हणतात ट्रेड मॅनेजमेंट. आणि जर तुम्हाला पण असेच मोठे मोठे प्रॉफिट्स कॅच करायचे असेल ना, तर तुम्हाला अजून एक रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे PNL पाहत बसू नका. PNL पाहत बसू नका. आत्ता माझा $2400चा प्रॉफिट चालू आहे, मी त्याला अटॅच होत नाही. जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट केली होती माझा $2700 होता. म्हणजे थोडक्यात व्हिडिओ स्टार्ट केल्यापासून ते आत्तापर्यंत नाही मला ते $300-350चा ड्रॉप आलेला आहे, पण मी त्याला अटॅच झालो आहे का, तर नाही. हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं की जेव्हा पण तुम्ही एखादा ट्रेड घेता, तर तुम्हाला एकच गोष्ट त्या ट्रेडमध्ये तुमचा ट्रेड खराब करणारी एकच गोष्ट असणार आहे, ते म्हणजे तुम्ही स्वतः. जर तुम्ही स्वतःवरती कंट्रोल ठेवला की नाही यार, मी एक तर मी स्टॉप लॉस घेईल और मी टार्गेट घेईल, असं तुम्ही ठरवलं ना स्वतःशी, तर तुम्ही आरामात ते क्रॅक करून टाकाल. ठीक आहे. सो आता माझा प्लॅन काय आहे, आता माझा प्लॅन सिम्पल आहे. माझ्यासमोर आत्ता एक प्रॉफिटमध्ये तर मी आहेच. सो आता मी असा प्लॅन करतो की यामधून मी जास्तीत जास्त प्रॉफिट कशा पद्धतीने एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. सो स्टॉप लॉस मी या झोनमध्ये ठेवलेला आहे. आता जर ही लेवल जी आहे, ही लेवल जर ब्रेक झाली म्हणजे थोडक्यात काय की ही लेवल जर ब्रेक झाली, तर मी काय करेल, माझा स्टॉप लॉस या झोनमध्ये आणून ठेवेल. म्हणजे थोडक्यात मी फक्त माझं स्टॉप लॉसेस शिफ्ट करतो आहे आणि कामली करतो आहे. जास्त मी हडबड करत नाही और जास्त मी पॅनिक होत नाही की मी काय करू, एवढा प्रॉफिट चालू आहे, तेवढा प्रॉफिट चालू आहे, नाही. आता राहिला प्रश्न लेवरेजचा. बरेच जण मला विचारतात की लेवरेज किती घ्यायचं, तर लेवरेज तुम्हाला काय 1:100 और मॅक्स 1:200 तुम्ही लेवरेज घेऊ शकता. ॲट द एंड लेवरेज मॅटर करत नाही, तुमची मॅटर करते सायकोलॉजी. म्हणजे थोडक्यात सायकोलॉजी नाही म्हणतात, सॉरी, तुमची रिस्क मॅनेजमेंट. तुम्हाला जर रिस्क मॅनेजमेंटच्या फॉर्म्युलानुसार पकडून चला 1.50 लॉट घ्यायचं आहे, तर तुम्ही 1:1000 लेवरेज घ्या और तुम्ही 1:50 लेवरेज घ्या. तुम्हाला क्वांटिटी तर तेवढीच घ्यायची. सो लेवरेज ही कन्सेप्ट, मार्जिन ही कन्सेप्ट तुम्ही डोक्यातून काढून टाका. हे एक लोकांना समजत नाही की नक्की आपण काय करतो आहे और काय बोलतो आहे. लोक विचारतात की किती लेवरेज घेतलं. लेवरेजचा विषयच नाही इथे. तुमची क्वांटिटी डिझाईन होते ॲज पर युअर रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे. सो आता माझी कॅपिटल, पर्सनली माझी कॅपिटल आत्ता ट्रेडिंग कॅपिटल आहे अराउंड 2 CRच्या आसपास मी माझी कॅपिटल यूज करतो. त्यापैकी 80% कॅपिटल मी इंडियन मार्केटमध्ये टाकलेले आहे, 20% कॅपिटल माझी फॉरेक्समध्ये आहे. सो तसं मी माझं कॅपिटल मॅनेजमेंट केलेलं आहे. आणि आता मी वेट करेल की ही लेवल कधी ब्रीच होईल और ही लेवल कधी ब्रीच होईल. याच्यामध्ये मी कुठलीही ॲक्शन घेणार नाही आहे. हा माझ्यासाठी नो ॲक्शन झोन असणार आहे. यामध्ये मी कुठल्याही प्रकारची ॲक्शन और कुठल्याही प्रकारचं छेडछाड करणार नाही आहे माझ्या ट्रेडसोबत. माझं स्टॉप लॉस सेट आहे इथे आणि माझं टार्गेट आहे की हे जर लेवल ब्रीच झाली तर मी स्टॉप लॉस फक्त शिफ्ट करेल. ओके. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, बरेच जण आपले व्हिडिओज पाहतात, लाईक करतात, त्यांना आवडतात, हे शेवटपर्यंत पाहतात, पण सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब केल्याने काय होतं की यार मला पण थोडंसं मोटिवेशन मिळतं. जर इथे इन्स्टावरती तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याला 2 लाखपेक्षा 2.25 लाखपेक्षा लोक जॉईन आहेत आणि ते लोक तिथे फीडबॅक वगैरे देत राहतात, जेणेकरून मी त्यांच्यासाठी नवीन नवीन कंटेंट घेऊन येतो. यूट्यूबवरती पण जर तसा रिस्पॉन्स मिळाला, तुम्ही जर सबस्क्राईब केलं, कमेंट केल्या, फीडबॅक्स दिले की तुम्हाला कशा पद्धतीच्या व्हिडिओज पाहायला आवडतील, तर तशा मी व्हिडिओज घेऊन येऊ शकतो. ओके. सो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 10 एप्रिलला आपली फॉरेक्सची लाईव्ह मास्टर क्लास, म्हणजे थोडक्यात जी लाईव्ह बॅच आपण घेतो, जी मी मागची व्हिडिओ टाकली होती ज्यामध्ये मी लाईव्ह ट्रेड घेतला होता, ज्यामध्ये आपण 1:3चं प्रॉफिट घेतला होता आणि आपण स्टुडंटसोबत ट्रेड करत होतो, त्यामध्ये ॲनालिसिस म्हणू शकतो आपण. तर त्या बॅचला जर जॉईन व्हायचं असेल तर 10 एप्रिलला चालू होते आणि 30% अमाऊंट पे करून तुमची सीट तुम्ही कन्फर्म करून ठेवू शकता. नंबर मी इथे प्रोव्हाइड करेनच. ओके. सो आता वेट करायचं आहे. आता प्रॉब्लेम काय होतो आहे बघा, जेव्हा पण मार्केटमध्ये एक वन डायरेक्शन मूव्ह येतो तुमच्या अगेन्स्टवर तुमच्या बाजूने, सपोज तुमचा व्ह्यू डाऊनसाईडचा आहे या केसमध्ये आणि तुमच्या बाजूने मूव्ह चालला आहे, तुम्ही पॅनिक होणार की अरे यार मार्केट खालती येते, पटकन प्रॉफिट बुक करतो. और कधी कधी काय ना तुमच्या अगेन्स्ट मूव्ह येणार अचानक रॅपिडली. त्या पॉईंटला तुम्ही काय म्हणणार, अरे यार मार्केट वरती येते, मी काय करतो, आहे तो प्रॉफिट घेतो, नाही तर माझा सगळा निघून जाईल. तर हा जो पॅच आहे ना, हा जो पॅच इथे तुमची मेन सायकोलॉजी मॅटर करणार आहे. तुमची सायकोलॉजी नीट ठेवायची. ॲट द एंड ट्रेडिंगमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर मला ॲनालिसिस करायला किती वेळ लागला. हा जो आपला लिक्विडिटीच्या बेसिसवरचा ॲनालिसिस होता, हा ॲनालिसिस माझा हार्डली 10 ते 15 मिनिटमध्ये झाला होता कन्फर्म. त्यानंतरचे पुढचे 2 दिवस मी काय करतो आहे, फक्त तो ट्रेड मॅनेज करतो आहे व्यवस्थित पद्धतीने. मग इथेच आहे की 80% तुमची ट्रेड मॅनेजमेंट आहे आणि 20% तुमची स्ट्रॅटेजी आहे. सो या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. जास्त लाँग व्हिडिओ मी करणार नाही आहे, थोडक्यात संपवण्याचा प्लॅन आहे.
आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. आत्ता करंटली प्रॉफिट चालू आहे $2500च्या आसपास. मग थोडक्यात 2-2.25 लाख रुपीज प्रॉफिट चालू आहे. आणि मी आता काय करेल, मी हा ट्रेड बुक करेल थोड्या वेळाने, जे प्लॅन मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे. आणि जर या ट्रेडमध्ये आपण अजून मोठं टार्गेट अचीव करण्यात सक्सेसफुल झालो तर ती पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे. सो तोपर्यंत टचमध्ये राहा. ज्यांनी आपल्या इन्स्टा पेजला फॉलो केलं नसेल ते पण करू शकतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कुठल्याही प्रकारच्या कॉल अँड टिप्स सर्व्हिस देत नाही. आपण कुठल्याही प्रकारचे अकाउंट मॅनेजमेंट करत नाही. आपण प्युअरली अँड प्युअरली एज्युकेशनल कंटेंट प्रोव्हाइड करतो आणि आपण फक्त एज्युकेशन म्हणजे थोडक्यात क्लासेस, मास्टर क्लासेस आपण प्रोव्हाइड करतो. कुठल्याही प्रकारच्या कॉल अँड टिप्स, कुठल्याही प्रकारचं अकाउंट ओपनिंग, रेफरल्स और अकाउंट मॅनेजमेंट, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अशा कुठल्याही गोष्टी आपण करत नाही. याची सगळ्यांनी नोंद घ्या. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन. एक क्विक शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मी. आणि आवडला तर नक्कीच सांगा. ॲनालिसिस कसा वाटला नक्की सांगा. तुम्हाला यामध्ये काय ॲडिशनल ॲनालिसिस असेल तर तो पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. थँक्यू सो मच.